आज खरंच असं बरं वाटतंय की योग शिक्षक झाल्याचं समाधान आणि गेले 3.5 महिने ज्या गुरूंनी आम्हाला शिक्षण दिलं त्या गुरूंचं खरोखर म्हणजे त्यांनी केलेल्या कष्टाचं कुठेतरी चीज झालं असं वाटतंय. कारण आदरणीय कुंभार सरांनी आमचा 3.5 महिन्याचा शिक्षक वर्ग घेतला होता आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला इतकं असं ट्रेस दिलं होतं की करायचं झालंच पाहिजे आणि त्यानंतर आम्हाला त्यात ट्रेसमधून बाहेर काढण्याचं काम खरोखर कोणी केलं असेल तर शहा मॅडमनी केलं की आम्हाला त्या समजून सांगायच्या, आम्हाला त्या कोणत्या नोट्स काढायच्या, त्या कशा काढायच्या, त्या कसा अभ्यास करायचा आहे त्यांचं संपूर्ण मार्गदर्शन शहा मॅडमनी केलं. त्याचबरोबर आम्हाला बाहेरून सहकार्य मिळाले ते जाधव सर, आदरणीय शिष्टान माने सर, आरती मॅडम यांच्याकडूनही आम्हाला योग शिक्षक वर्गासाठी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन मिळालं आणि ह्या मार्गदर्शनाच्याच जोरावरती आम्ही सुद्धा कुठेतरी योग शिक्षक म्हणून या ठिकाणी तुमच्यासमोर उभा राहिलो. परंतु या सर्वांच्या मागचा जर इतिहास बघितला तर संस्था या योग विद्याधाम संस्थेनं आमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी तर वैयक्तिक इतकं केलेलं आहे की मी प्रवेशचा वर्ग 4 एप्रिल 2024ला सुरू केला आणि 4 एप्रिल 2025ला आमचा योग शिक्षकाचा समारोपचा वर्ग झाला. म्हणजे एका वर्षामध्ये योग विद्याधामनं आम्हाला कुठून नेऊन ठेवलं. हे सगळं काम करण्याचं कर्तव्य फक्त योग विद्याधाम यांच्यामार्फतच आम्हाला झालं आणि खरोखर आम्ही योग विद्याधामचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली. म्हणजे असा छान वाटते की आज आपण योग शिक्षक झालेलो आहोत. जेव्हापासून आम्ही आता जे मोफत वर्ग घ्यायचा चालू आहे योग दिनानिमित्त, जागतिक योग दिनानिमित्त, तर आता त्या योग वर्गासाठी एक छोटीशी ॲड फक्त केली होती मी मागच्या 15 दिवसात की असं आपल्या इथं सुरू केल्यामुळे होईल. आता एक मला 25 ते 30 महिला सगळ्या जॉईन झालेल्या आहेत की आम्ही योग वर्ग करणार आहे. रोज मला मेसेजेस आणि फोन येत आहेत की लवकर चालू करा, 14 जूनच्या अगोदरच सुरू करा म्हणून. त्यामुळे इतकं छान वाटतंय मला की मी योग शिक्षक झाले आणि मी काहीतर समाजाला एक देणं लागते आणि ते मी इथून पुढं करत राहीन माझं काम. त्याबद्दल मला योग शिक्षक होण्याची संधी योग विद्याधाममुळे मिळाली. त्याबद्दल मी योग विद्याधामचे विशेष आभार मानते. लवचिकपणा नव्हताच फारसा, पण योग साधनेमुळे हळूहळू शरीरात जसा लवचिकपणा यायला लागला तसा स्वभावामध्ये पण लवचिकपणा यायला लागला, चिडचिडेपणा कमी व्हायला लागला. पुढे योग परिचयाला शहा मॅडम आल्या आणि बऱ्यापैकी योगाच्या बरोबरच स्वभावामधला पण शांतपणा आमच्यामध्ये यायला लागला. पुढे आदरणीय कुंभार सरांनी खूप सुंदर असा योग शिक्षक आमच्याकडून करून घेतला. सहन करणं हे खरं तर योग शिक्षणामुळे सर साध्य झालं, नाही तर असा स्वभाव आमच्यामध्ये कधी नव्हता. पण हे सगळे योग शिक्षणाचीच कमाल आहे. संपूर्ण प्रक्रियेमध्ये खूप चांगले मित्र मिळाले आम्हाला. प्राचार्य राम शिंदे असतील, आमचे ज्ञानेश्वर उभाले आहेत, आमचे टकले सर खरं तर टकले सरांचं गाणं ऐकलं की खूप मोठी प्रेरणा आम्हाला येते आणि खूप चांगला असं स्वभाव. आम्हाला तर असे विनंती करेन सरांना की आम्हाला गाण्याचा एक वर्ग घ्यायचा, आम्हाला गाणी पण शिकायची आहेत, त्यातूनही खूप शिकण्यासारखं आहे. खूप चांगले मित्र आम्हाला मिळाले, मैत्रिणी मिळाले आणि ही जी योगाची साधना आहे गेली 27 वर्ष या संघटनेच्या मार्फत सर्व गुरुवर्यांनी चालवलेली आहे. निश्चितच ती पुढे चालवण्यामध्ये आम्ही आमच्यापर्यंत जेवढं शक्य होईल तेवढा हातभार नक्की लावेन एवढी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.